बघा ही भामटी माझ्यावरती निबंध लिहित बसलेली आहे. काय निबंध लिहिलाय माझ्यावरती? ऋषी इज माय बॉयफ्रेंड. ही इज व्हेरी क्यूट बट रूड ऑल्सो. आय लव्ह यू ऋषिओ. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईस, सकाळचे 8:18 झालेले. मी मस्तपैकी आवरून रेडी पण झालेलो आहे आणि सकाळी सकाळी आता लवकर उठतोय ना, तर मला आता भूक पण लागलेली आहे. आता आरोहीने बघू काय नाश्ता बनवलेला आहे, एकदा मस्तपैकी खाऊन घेतो. आणि मी ना माझ्या डेली लाईफ शेड्यूल मध्ये ना थोड्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स पण ऍड करतोय गाईस, कारण मला सगळ्या गोष्टी सोबत आहे ना थोडं हेल्थकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. बाहेर मस्त आहे ना थंडी हवा पण सुटलेली आहे आणि आरोहीची चालू आहे साफसफाई. आज सकाळी सकाळी साफसफाई. अरे वा, साफसफाई मोहीम चालू आहे, तिचं किचनचा आवरावर चालू आहे. मेरे को खाना दे दो, मेरे को भूक लगी है. बन गया है, ले लो. गाईज, मम्मीनी ना बटाट्याची भाजी बनवलेली होती, सो मी आरोहीला म्हटलं मला त्याचा पराठा बनवून दे म्हटलं. तर इतके नाटके केले माहितीये का बनवून नव्हते तितकं पराठा. अरे ते नीट उकळलेले नव्हते. उकळलेले नव्हते इन द सेन्स. तू बघ बघ पराठा कसा चालतंय. अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे ते थोडंसं कच्चं होतं बटाटा. पराठ्यासाठी ना एकदम मॅश केलेलं पाहिजे असतं. बट जाऊ दे, तू बनवला का पराठा? हा, त्याच्यातले सगळे बटाटे गळून गेले. जसं असेल तसं दे, आता खाऊन घेतो. आणि सोबत आहे ना वांग्याचं भरीत पण आहे, हो ना? हो, खायचं तुला? यस. माझ्या दिवसाची सुरुवात जरा वेगळी होती, आरोहीची जरा वेगळी सुरुवात होती. सॉरी म्हणून मला सॉरी. हा, काय सॉरी म्हणून बिनकामाचं सॉरी म्हणायला लावतो दरवेळेस आहे. गाईस, तुम्हीच कमेंट मध्ये सांगा, बिनकामाचं सॉरी म्हणलं पाहिजे का? हा, म्हणलं पाहिजे आपल्या चुकी तुझी माणसाला. असताना मी कसं सॉरी म्हणू? सॉरी म्हणतो त्याला काय होतं? स्कूबी, तुला अख्ख्या घरात दुसरीकडे जागा नाही, तो टेबलच आहे फक्त ते टीव्ही युनिटचा. मम्मी ना आमच्या एका रिलेटिव्ह सोबत आहे ना दवाखान्यात गेलेली आहे, हर्षद पण शाळेत गेलेला आहे, पप्पा गेलेले आहे ड्युटीला, आरोही खाली जेवण करतीये आणि आता मी ना हर्षदच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे. हर्षदच्या बेडरूम मध्ये आहे ना थोडा पसारा झालेला आहे. त्याला आहे ना शाळेतून आल्यानंतर आहे ना थोडी बेडरूम आवरून काढायला लावतो. आणि खूप जण विचारत होते की अमोल कुठं गेलेला आहे. अमोल आहे ना पुण्याला गेलेला आहे, त्याचं काहीतरी प्रोजेक्टचं काम होतं, तर आता तो पण बोललाय 1-2 दिवसात येणार आहे. आता बघू, तसा तो माग पण बोलला होता येतो म्हणून, बट आला नाही. आता 1-2 दिवसांनी येणार आहे वाटतं. गाईज, माझं ना थोडं काम पेंडिंग होतं, ते काम मी या ठिकाणी फिनिश केलेलं आहे. आता 12:45 झालेले आहे. मी थोडी पॉवर नॅप पण घेतली आणि मध्येच पक करणारी मशीन आहे ना वरती आली होती आणि मग मी खूप जास्त आली पक करणारी. कोण? अलेक्सा. अलेक्सा पक करती? तसं तू करती. ती माहिती केलं की नाही मध्ये पक तिलाच म्हणत होतो मी. तुला कटलं, तुला म्हणतोय? मला म्हणूच नाही शकत तू. तुलाच म्हणतो तो. पळ. मी जर कधी ना माझ्या फोन मध्ये असं काही काम करत असलो ना, आरो येते बरं का मला गप्पा मारायला आणि हळूच आता फोनकडे नजर ठेवती. बघती बरं का मी काय करतोय. आमटीला आहे ना मला बोलायचं नसतं, तिला बघायचं असतं एक्झॅक्टली ऋषीच्या फोनमध्ये चालू काय ते नाही. मी काय करते माहिती का, पहिले येते, मी पहिले बघते कामाचं बघतोय का काही. कामाचं जर बघत असलं तर मी तशीच रिटर्न जाते. जर कामाचं नसेल बघत तर मग मी पक करते तुझ्यासोबत. नाही, भामटी ती. तिला नेहमी माझ्यावर डाऊटच असतो. असं म्हणजे काय करतोय बाबा, कोणाला बोलतो काय, जातो काय मला सोडून. अरे आता तुला सोडून कुठं जाणार आहे मी म्हणून बघते. हा, मला डिस्टर्ब नको म्हणून तू माझा मोबाईल बघते. काम करत असाल ना तर मग मी तुझ्यासोबत नाही बोलत. जर तू कामात असशील तर इग्नोर करते मी तुला. बोलायला ती बरं का जवळ आणि हळूच बघती माझ्या फोनमध्ये असं गप्पा मारताच. मला लगेच लक्षात येऊन जातं ही मला बोलायला नाही आली, ही बघायला आली की मोबाईल मध्ये याचं नेमकं चालू काय. बरं, काय माझा हक्क आहे, बघल मी. काय करून घेशील तू? पळतो आता, जा बरं का खाली. थोडं काम आहे माझं, करते ना मला. अरे नाही, सिरियसली माझं थोडं काम चालू आहे, तू नंतर कर ना मग काम. मी तुला काय करते डिस्टर्ब? अरे यार गाईज, लय पक करते. अरे आपल्याला बाहेर जायचंय थोड्या वेळाने, सो आवरलेलं आहे बघ. मेकअप नाही करायचा का? आंघोळ बाकी वाटतं. आंघोळ बाकी गाईज, आंघोळ बाकी तिची अजून. तुझी का? करून ये ना मग आंघोळ. तुझं तर ब्रश पण बाकी आहे. मी सकाळी लवकर उठून आंघोळ ब्रश करून सगळं रेडी आहे. मी पण सर्व तयार आहे. गाईज, आता 1:41 झालेले. आता थोड्याच वेळात त्यांना हर्षद पण घरी येणार आहे. आरोही काय लिहित बसली माग, काय माहिती काय लिहिते ग? ऋषीवर लिहिलेलं आहे. माझ्यावर निबंध लिहिते. दाखव. नो, माय इंग्लिश इज व्हेरी कच्ची. सांग ना खरं काय लिहिलं माझ्यावर? हे बघा, ऋषी इज माय बॉयफ्रेंड. हा. ही इज व्हेरी क्यूट बट रूड ऑल्सो. हा.
ही लुक स्मार्ट. तुझ्या ज्या फिलिंग आहे ना त्या खऱ्या फिलिंग त्या कागदावर उतरव माझ्याबद्दल. ठीक आहे. बघा ही भामटी माझ्यावरती निबंध लिहित बसलेली आहे. तिचा एकदा निबंध कंप्लीट झाला ना की मी तुम्हाला वाचून दाखवतो. खरंच लिहा. तुला वाचता येईल का पण ही हँडरायटिंग? हँडरायटिंग लय घाण काढली आहे पण ठीक आहे लिह. तू वाचून दाखव मला नंतर. तर काही आता हर्षद पण आलेला आहे शाळेतून. काय केलं शाळेत आज? मी का अभ्यास केला? आज काहीतरी होतं ना तुझं स्पीचचं? हा झालं ना सिलेक्ट. सेकंड राऊंड मध्ये पण सिलेक्ट झाला. हा आता डायरेक्ट फायनल. आता फायनल डायरेक्ट. हा, एक आणि जिंकल्यानंतर काय भेटल? जिंकल्यानंतर अजून प्राइज नाही सांगितलेलं आहे. पण जाऊ दे जिंकणं महत्वाचं आहे आणि तुझा भाग घेणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. माझा ना सेकंड राऊंड होता. सेकंड राऊंड मध्ये पण सिलेक्ट झालो. अरे वा व्हेरी व्हेरी गुड. आमच्या क्लासवरून मीच एकटा सिलेक्ट झालो. अरे बापरे. काही आरोहीने माझ्यावर आता एसे लिहिलेला आहे आणि तो एसे ना या ठिकाणी फिनिश पण झालेला आहे. दाखव वाचून काय निबंध लिहिलाय माझ्यावरती. स्पेलिंग थोडं तुटक्या फुटके आहे पण फिलिंग्स माझ्या प्रॉपर आहे. प्रॉपर आहे. हा ठीक आहे. हा पहिल्यापासून का? हा हां. ऋषी इज माय बॉयफ्रेंड. ही इज व्हेरी क्यूट बट रूड ऑल्सो. हा. हां हे बरोबर आहे. हा. He is looks smarter. He is handsome like my dream boy. He is prince of my life. I love you, Rushio. अरे बापरे. हा. He did hard work in his life to achieve his dreams. I bless to my God. Rushi achieved everything in his life. He is not just a boy. He is the gentleman. हा घाबरलो मी. ही इज नॉट जस्ट अ बॉय म्हटलं आता पुढे काय म्हणती. He is the gentleman. My life is very easy because of him. He handled all hard time and gave us a soft time and beautiful life. पुढं काय लिहिले? He was stand in our all hard and bad time. वाव. हर्षदने पण टाळ्या वाजवल्या. नाही खरंच खूप सुंदर एसे लिहिला आरोहीनी आणि माझं मन भरून आलेलं आहे. इसी बात पे आरोही को एक झप्पी. आज मी स्पीच मध्ये सिलेक्ट झालोय ना म्हणून तुमच्यासाठी चॉकलेट आणलंय. हाफ हाफ करा. ये एक चॉकलेट हम दोनों बांट के खाए. ये तो नाइंसाफी होगी ना रे. मेरे पास एक ही था फिर मैं क्या करूं. जाऊ दे आरोहीने शुगर सोडलेली तसं पण. मी सॅक्रिफाईस करू शकते तुझ्यासाठी एक चॉकलेट. थँक्यू. गाईज आम्ही ना बाहेर गेलो होतो मस्तपैकी तिकडं क्रिकेट खेळलो आणि पाऊस चालू झाला. पावसात पण क्रिकेट खेळलं. मजा आली ना आरोही. खूप मजा आली पण पूर्ण भिजलेलो आहे. पूर्ण कपडे ओले झालेले, केस ओले झालेले, सगळं ओलं झालंय. पण आता आम्ही घरी आल्यानंतर कपडे चेंज केलेले आणि ओले कपडे बघा असे एका साईडला टाकून दिलेले आणि माझा मोबाईल आहे ना सगळा ओला झालेला आहे. आरोही आता त्याला हेअर ड्रायर मारतीये. आरोही मी काय म्हणतो माहिती का? काय? मस्त पाऊस पण चालू आहे बाहेर बारीक बारीक. हा. या पावसात जर भजे भेटले ते पण बटाट्याचे तर किती भारी होईल ना. लय भारी होईल. जा बनव. बनवते. माकड तोंडाचे बनव मस्त बनव. फायनली आता माझी डिमांड या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आरोहीने मस्तपैकी बटाट्याचे भजे बनवलेले आणि आज आहे ना आमच्याकडे ब्रेड वडे पण बनणार आहे. त्याच्यासाठी हर्षदने ब्रेड पण आणून ठेवलेले. काय करत होता खाली वर्कआउट. आता? हो. रोज करणार आहे का पण? हा सकाळी आणि संध्याकाळी. बापरे व्हेरी गुड व्हेरी गुड. प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू. मस्तपैकी बटाट्याचे भजे आणि सोबत आहे ना केचप पण आहे आणि आरोहीने त्या बटाट्याच्या भज्यावर आहे ना चाट मसाला पण टाकलेला आहे. आरोही मस्त झालंय का? एक नंबर. सिर्फ मेरा नाम होता है आता तो तुम सब हो. चांगलं नाही का? तुझ्या नावाखाली आम्ही सगळे खातोय. गाईज बघा ना पप्पा कशा स्कूबीला घेऊन बसलेले लेकरासारखं. ती पण तुमच्याकडे लय शांत बसते. भामटी आमच्याकडे पळून जाती. सोडा तिला मोकळं खाली सोडा. खेळायचंय तिला. पळून जाते तू. पळून जाते. तिला अजून वरती जायचंय. मी ना आता पार्किंग मध्ये बसायला आलेलो आहे. मस्तपैकी झोक्यावरती बसलेलो आहे. ह्या मोबाईलमध्ये बघा जिमचे गाणे लावलेले म्हणजे मोटिवेशनल गाणे आणि इकडं वर्कआउट चालू आहे हर्षदचं. बाप रे. कर कर चांगली गोष्ट आहे. कर स्किपिंग जमायला लागली मला. कर. वा 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 जमायला लागलं म्हणे. हा ठीक आहे कर. हळू 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 हळू. ते वरती लाईटला लावून घेशील त्या. हा कर कर. जमलं जमलं जमलं. तू बोलू नका. मी बोलल्यावर गोंधळ होतं वाटतं. हर्षद मस्त या हेडसेट मध्ये गाणे ऐकतोय. पकड. बापरे पाणी बॉटल पण घेऊन आलाय खाली. गाईज आपण जसं पार्किंग मध्ये ना शेड लावलेलं आहे ना तसं पार्किंग एकदम मोठी वाटायला लागलेली आहे. समोरचा जो हा स्पेस आहे ना हा पूर्ण मोकळा आहे. या साईडला थार आहे, ह्या साईडला पण ओपन स्पेस आहे. समोर पण टू व्हीलर वगैरे भरपूर काही लावू शकतो. हे बघा पूर्ण मोकळं वाटतंय आता आणि पाठीमागं पण एकदम भारी वाटतंय. आता आरोही पण आलेली आहे हर्षदचं टॅलेंट बघायला. दाखव रे हर्षद टॅलेंट.
दोरीला तर बाजूला. हा कर. वरती नाही लागणार ना दोरी. नाही लागत नाही लागत. कर कर. हुई. तर लाईटला लागलं ना वरती, स्पार्क झालं त्याच्यात आत्ता. हे खराब झाला. नाही का खराब नाही, चालू आहे. स्पार्क झालं पण त्याच्यात. बापरे, बरं झालं पडला बिडला नाही. तर काही माझी बहीण श्वेता पण आलेली या ठिकाणी. श्वेता यार 3,500 कमेंट आहे. सगळे म्हणत होते यांचं भांड फोडा भांड फोडा, पण पॉसिबल नाही यार. ते आशिष आशिषचं हा म्हणजे आशिष, सॉरी यार, दॅट्स माय मिस्टेक, सॉरी. काय बोललो मी. अभी मजा आएगा ना भिड़ो. यांचं म्हणजे हिच्या मित्राचं. अरे थांबा गाईस, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे सगळे कमेंट करत होते की आशिषचं भांड फोडा, पण ते अभि मतलब आता ते पॉसिबल नाही आहे. आशिष रडला म्हणे, असं असं मॅटर झालं म्हणे गाईज. सो आपल्याला आपल्या मित्रासोबत उभं राहिलं पाहिजे. पण त्यांनी प्रॉमिस केलंय की थोडे दिवस थांब म्हणे, 100% आपण ऑन कॅमेरा सगळं काही सांगू म्हणे. गाईज माझं एवढं डोकं दुखतंय माहिती आहे का. जेवण केलंय मी, आता मला आरामाची सक्त गरज आहे. अँड होप सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. I'm not the DJ and I love this song.